मित्रांनो नमस्कार. मी सतीश पाटील, एज्युकेशनल काउन्सिलर. मित्रांनो, पालकांचा मुलांबरोबरचा संवाद खूप गरजेचा असतो, नाही का? आता काही फॅमिलींमध्ये, काही कुटुंबात दोघं आई बाबा सर्व्हिस करत आहेत आणि मग त्यांना वेळ नाही आहे. पण हे कारण न सांगता, ही सबब न सांगता त्या पालकांनी मुलांशी बोललंच पाहिजे. हे तुमचं काम आहे आणि त्याचा तो हक्क आहे. जर तुमचा मुलांशी हवा तसा संवाद झाला नाही, बोलणं झालं नाही, तर उद्या त्याच्याकडून काही चुका होत गेल्यात, तुमच्या मनासारखं वागणं झालं नाही, तुमच्यासारखं बोलणं झालं नाही, तर मात्र बोलू नका. कारण की ती चूक त्याची नाही आहे, चूक तुमची पण असेल, हे लक्षात घ्या. तुम्हाला मी पालक म्हणून बोलतोय, माझे मित्र म्हणून बोलतोय. प्रत्येक व्यक्ती असा प्राणी आहे की त्याला बोलल्याशिवाय चालत नाही. त्याला बोललं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात ऐकून घेणारी माणसं जेव्हा असतात तेव्हा तो व्यक्ती मनातलं बोलतो. त्याला जे काही मनातून बोलायचं असेल ते आपल्या माणसांजवळ तो बोलतो, जिथं त्याला आपलेपणा मिळतो, आपलेपणा वाटतो, त्याला समजून घेतलं जातं, ऐकून घेतलं जातं. अशाच ठिकाणी व्यक्ती बोलत असतो. मुलंही अशीच असतात. मुलांना पण बोलायचं आहे, मुलांना काहीतरी सांगायचं आहे, परंतु ते ऐकणारा कोणीतरी पाहिजे ना. मग तुम्ही दिवसभर ड्युटी करून येतात, नोकरी करून येतात, मग तुम्ही थकून जातात, तुमची काही कामं असतात. हे सर्व खरं आहे, सर्व खरं आहे तुमचं, मी तुमच्याशी सहमत आहे. परंतु त्याच्यातून तुम्ही पळवाट नाही काढू शकत. आणि जर पळवाट काढत असाल की मी थकून येतो, मी दमून येतो, मला कामं असतात, मला प्रेशर आहे, मला चिंता असते, मला काळजी असते, ही कारणं न सांगता तुम्ही मुलांचं ऐकलंच पाहिजे, त्याच्याशी बोललंच पाहिजे. आणि जर तुमच्याकडनं हा संवाद आज घडला नाही, तर फ्युचरमध्ये ज्या काही गोष्टी घडतील त्याला जबाबदार फक्त आणि फक्त पालक म्हणून तुम्ही असणार. ही परिस्थिती मी आज बघतोय मित्रांनो, म्हणून तुमच्याशी ह्या शब्दात बोलतोय. काही लोकांना हे माझं बोलणं पटत नाही, आवडणार नाही, आवडत नाही, परंतु ते का बोलावं लागतं? जेव्हा वेळ जाते ना, त्यानंतर मात्र हाती लागत नाही काहीच. आणि ती परिस्थिती मी आता बघतोय. म्हणून तुम्ही पालक म्हणून तुम्ही जर आज काही तुमच्याकडून चूक होत असेल तर ती चूक दुरुस्त व्हावी, एवढाच माझा या बोलण्याचा उद्देश आहे. जर हे आज तुम्ही करू शकला नाहीत तर मी दरवर्षी 2 दिवस वृद्धाश्रमात जातो, मी आश्रमात जातो, मी व्यसनमुक्ती केंद्रात जातो. मी तिथं ज्या काही मुलांच्या, व्यक्तींच्या ज्या मी काउन्सिलिंग करताना मी हिस्ट्री जाणतो, त्यावेळेस मला या सर्व गोष्टी लक्षात येतात की आता फक्त न बोलण्यामुळे खूप दुरावा निर्माण होतो आहे नात्यांमध्ये. आणि नात्यांमध्ये जेव्हा दुरावा निर्माण होतो, कोणी ऐकूनच घेत नाही आहे, मग त्यावेळेस मात्र त्यांना इतर काही गोष्टी, इतर काही व्यसनं लागत असतील तर त्यांची चूक आहे किंवा नाही आहे असं म्हणणारा नाही आहे, परंतु त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्या भावनिक त्या गरजा आहेत, त्या पूर्ण होत नाहीत, त्या व्हाव्यात, यासाठी हा अट्टास. आणि म्हणूनच मित्रांनो, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. तुम्ही जसे आहात तसं तुमचं बाळ नसेल, तुमचा मुलगा नसेल, तुमचे मिसेस नसतील, परंतु त्यांची ती गरज असते, ती वेगळी आहेत. त्यांना काहीतरी बोलायचं आहे, त्यांना काहीतरी सांगायचं आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाची मांडण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते.
आणि म्हणून जसे आहेत तसे ते माझी माणसं आहेत आणि त्यांना घेऊन चालणं ही पहिली प्रायोरिटी असते माझी. नोकरी आणि बिझनेसपेक्षा सुद्धा. मी त्याला वेटेज देत नाही असं नाही आहे. नोकरी महत्त्वाची आहे, व्यवसाय पण महत्त्वाचा, पण त्यापेक्षा कुटुंब जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं. आणि म्हणूनच पहिल्यांदा कुटुंबातले प्रश्न मला सोडवणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि आज तुमच्या माझ्या वेळेस घरात 4-4 मुलं होती. आईबाबांची तेवढी गरज पडायची नाही. भाऊ बहिणींमध्येच बोललं जायचं, समजून घेतलं जायचं. तिथंच बरेचसे मार्ग निघून जात होते. तिथं मोकळेपणा वाटत होता. आता मात्र ती स्थिती नाही आहे. आता घराघरात एक एक मुलं आहेत. मग त्यांनी कोणाशी बोलायचं? आपल्याला एकतर बाहेरच्या लोकांशी बोललेलं आवडणार नाही. नातेवाईकांशी बोललेलं आवडत नाही. मित्रांशी बोललेलं आवडत नाही. शेजाऱ्यांशी बोललेलं आवडत नाही. मग त्याने कोणाशी बोलायचं? आणि म्हणूनच जर मला या गोष्टी करू द्यायच्या नसतील तर मी त्याला वेळ दिला पाहिजे. मी त्याच्याशी बोललं पाहिजे आणि मन मोकळेपणाने आमचे रिलेशन्स, आमची नाती आम्हाला टिकवायची आहेत आणि पुढे घेऊन जायची आहेत. खूप मोठे एज्युकेशन देऊन मुलं तयार होत नाहीत, तर प्रेमाने आपण आपल्या संवादातून आणि त्याच्याचबरोबर इतर गोष्टी पाहिजे असतात त्या घेऊन आपण आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने घडवू शकतो. चांगलं जीवन तयार करून देऊ शकतो. यासाठी संवाद खूप 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 महत्त्वाचा असतो. सांगायचं पण असतं आणि ऐकायचं पण असतं. पण मुलं जशी जशी मोठी होतात तसं आपण कमी बोलायचं असतं आणि ऐकायचं असतं. आपण सांगायचं नसतं तर सुचवायचं असतं. या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर तुमचे आजचे जे काही घरातले प्रश्न असतील ते नक्कीच सुटू शकतील. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण की मी हे काम रोज करतो. म्हणून सुचवण्याची भूमिका तुम्ही आता निभवायची आहे, ना की सांगण्याची. सांगून मुलं ऐकत नाहीत, पण सुचून नक्कीच ते ऐकतात. त्यांची पण काही मतं आहेत, त्यांना पण काहीतरी वाटतं. त्याच्यामुळे त्यांना वाटणं आणि आपण त्यांना ते सुचवणं किंवा अजून चांगलं कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न करणं, ते खरं पालकत्व असतं. ना की त्याला काय वाटतंय त्यापेक्षा मला काय वाटतं ते तसं कर म्हणून सांगणं. ते काम जर तसं केलं तर ते त्या पद्धतीने रिझल्ट्स येणार नाहीत. पण त्याला वाटतं कारण की ते त्याला करायचं आहे. मी त्याच्यात काही चांगल्या सुधारणा करून देऊ शकतो, जेणेकरून त्याला ते काम सोपं जाईल. हे माझं पालक म्हणून काम आहे. आणि हेच काम आपल्याला करायचं आहे, ना की आपल्याला फक्त सांगायचंच काम करायचं आहे. न ऐकता फक्त बोलायचंच आहे असं न करता पालकत्व खूप सोप्या पद्धतीने आपल्याला वयोपरत्वे बदलता आलं पाहिजे. जेणेकरून आपण आणि तो दोघांना, तुम्ही तुमच्या कामात समाधान, त्याला त्याच्या कामात अभ्यासात समाधान मिळणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. आणि म्हणून मित्रांनो, माझी एक काउन्सिलर म्हणून तुम्हाला विनंती असेल, मी जे काही प्रश्न बाहेर बघतोय तर ते प्रश्न खूप खूप वाढलेली आहेत, विकोपाला गेलेली आहेत. तुमच्याकडे जरा छोटासा प्रश्न आज असेल त्यावर आजच काम करा. मोठा व्हायला वेळ लागणार नाही हां. मग नंतर मात्र त्याला निस्तरायला खूप वेळ लागतो. आज छोटा प्रश्न असेल तर तो आज थांबवता येईल, यासाठी माझा हा प्रयत्न आहे. तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही घ्या, नसेल आवडत तर नका घेऊ. मला माझं सांगायचं काम आहे म्हणून मी तुमच्याशी हा संवाद साधतोय. ओके, धन्यवाद.